नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं जी कट आहे आपल्या YouTube चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाईसाठी उपयुक्त प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? 1. लॉर्ड कॉर्नवालिस, 2. वॉरन हेस्टिंग, 3. लॉर्ड विल्यम बेंटिंग, 4. लॉर्ड वेलेस्ली. उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत चला विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 वॉरन हेस्टिंग. पुढील प्रश्न आहे, तैनाती फौजीचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? 1. रॉबर्ट क्लाइव्ह, 2. लॉर्ड वेलिंग्टन, 3. लॉर्ड वेलेस्ली, 4. लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 लॉर्ड वेलेस्ली. पुढील प्रश्न आहे, संवाद कौमुदी व मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? 1. स्वामी विवेकानंद, 2. स्वामी दयानंद सरस्वती, 3. राजा राममोहन रॉय, 4. वी रा शिंदे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 राजा राममोहन रॉय. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, रोलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? नंबर 1 1909, नंबर 2 1919, नंबर 3 1920, नंबर 4 1930. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 1919. पुढील प्रश्न आहे, ताश्कंद करार 1966 मध्ये कोणत्या 2 देशांमध्ये झाला होता? नंबर 1 भारत चीन, भारत पाकिस्तान, नंबर 3 भारत अफगाणिस्तान, नंबर 4 भारत जपान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 भारत पाकिस्तान. पुढील प्रश्न आहे, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? नंबर 1 डॉक्टर पंजाबराव देशमुख, 2 साने गुरुजी, 3 गोपाळ गणेश आगरकर, नंबर 4 बाळकृष्ण जांभेकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 साने गुरुजी. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? नंबर 1 कलम 19 ते 22, नंबर 2 कलम 25 ते 28, नंबर 3 कलम 29 ते 30, नंबर 4 कलम 32. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर नंबर 1 कलम 19 ते 22. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 1 22 डिसेंबर, 2 21 जून, 3 21 मार्च, 4 3 मे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 21 जून. पुढील प्रश्न आहे, पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? नंबर 1 गंगा नदी, 2 यमुना नदी, 3 ब्रह्मपुत्रा नदी, 4 हुबळी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 2 यमुना नदीच्या काठावर आहे. पुढील प्रश्न आहे, रॉकी पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? 1 युरोप, 2 आफ्रिका, 3 उत्तर अमेरिका, 4 दक्षिण अमेरिका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 उत्तर अमेरिका. पुढील प्रश्न पाहणार आहोत, ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? 1 रेटिनॉल, 2 थायमिन, 3 नायसिन, 4 कॅल्सिफेरॉल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 4 कॅल्सिफेरॉल. पुढील प्रश्न आहे, ग्लाकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो? 1 मेंदू, 2 डोळा, 3 छाती, 4 यकृत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 डोळा. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो? नंबर 1 कॉलरा, नंबर 2 घटसर्प, 3 हिवताप, 4 अमांश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 1 कॉलरा. पुढील प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? नंबर 1 2 मे, 2 18 जून, 3 11 जुलै, 4 15 ऑगस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 11 जुलै. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? नंबर 1 1982, नंबर 2 1985, नंबर 3 1983, नंबर 4 1984. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 1 1982. पुढील प्रश्न आहे, घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 1 गुजरात, 2 उत्तर प्रदेश, 3 आसाम, 4 राजस्थान. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 4 राजस्थान. पुढील प्रश्न आहे, सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कोणते? 1 धुपगड, 2 महादेव, 3 महाबळेश्वर, 4 कळसुबाई. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 4 कळसुबाई. पुढील प्रश्न आहे, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? नंबर 1 मुंबई, 2 तिरुअनंतपुरम, 3 बंगळुरू, 4 श्रीहरिकोटा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर 2 तिरुअनंतपुरम. पुढील प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्यशैली कोणती? नंबर 1 कथक, 2 भरतनाट्यम, 3 कुचिपुडी, 4 कथकली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 1 कथक. पुढील प्रश्न आहे, भागीरथी व अलकनंदा या 2 नद्यांचा संगम कुठे होतो? 1 अजमेर, 2 देवप्रयाग, 3 कानपूर, 4 पटना. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 देवप्रयाग येथे होतो. पुढील प्रश्न आहे, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या
पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1 अरुंधती रॉय, 2 सलमान रश्दी, 3 खुशवंत सिंग, 4 झुंपा लाहिरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 1 अरुंधती रॉय. पुढील प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नंबर 1 यापैकी नाही, 2 मंगेश पाडगावकर, 3 श्री वि वा शिरवाडकर, 4 श्रीमती दुर्गा भागवत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 श्री वि वा शिरवाडकर. पुढील प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? नंबर 1 सन 1857, 2 सन 1925, 3 सन 1948, 4 सन 1860. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 1 सन 1857. पुढील प्रश्न आहे, चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये, 2 नाशिक, 3 सातारा, 4 अमरावती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 4 अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? नंबर 1 गोरखपूर, 2 हजीपूर, 3 कोलकाता, 4 जबलपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 हजीपूर. पुढील प्रश्न आहे, देवगड पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, 2 सातारा, 3 सांगली, 4 बीड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 1 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, महादेव डोंगर रांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे? नंबर 1 गंगा, 2 कोयना, 3 गोदावरी, 4 कृष्णा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे नंबर 4 कृष्णा नदी. पुढील प्रश्न आहे, भारतीय कृषी अनुसंधान संस्था कुठे आहे? नंबर 1 मुंबई, 2 कानपूर, 3 नवी दिल्ली, 4 कर्नाल. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 नवी दिल्ली. पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणता प्रमुख असतो? नंबर 1 वास्तविक, नंबर 2 नामधारी, नंबर 3 तात्पुरता, नंबर 4 कायमस्वरूपी. चे उत्तर आहे नंबर 2 नामधारी प्रमुख असतो. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरामध्ये धावली? नंबर 1 दिल्ली, नंबर 2 बंगलोर, नंबर 3 मुंबई, नंबर 4 अहमदाबाद. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 मुंबई. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जे की पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. तर तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका. तुमचा स्कोअर सुद्धा सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.